नमस्कार, कविता मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे बघणार आहोत पालक पनीरची रेसिपी. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी घेतलेले आहे मी इथे एक जोडी पालकाची घेतलेली आहे. तर आपल्याला हे काड्या काढून टाकायच्या आहेत, पानं घ्यायची आहेत. तर इथे गॅसवरती मी एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला पालक टाकून घ्यायचा आहे. सोबतच आपल्याला हिरव्या मिरच्या 4 टाकून घ्यायच्या आहेत आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान ही पालक उकडवून घ्यायचा आहे. एका बाउलमध्ये इथे थंड पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बर्फ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे. लगेच आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर थंड पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आपली भाजीचा कलर आहे तसा राहतो, म्हणून थंड पाण्यातच काढायची आहे आपल्याला ही भाजी. तर छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. तेलामध्ये मी तेल तापल्यानंतर लगेच जिरं टाकून घेतलेलं आहे. अद्रक लसूण टाकून घेतलेलं आहे. तर बारीक चिरलेला अद्रक लसूण आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. छान एक अर्धा मिनिटभर परतवून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. इथं हळदी पावडर, मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, धना पावडर टाकून घेतलेली आहे, गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. लगेच सोबत बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे. छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर टोमॅटो छान असा शिजेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. जे 2 चमचे मी पाणी ओतून घेतलेलं आहे, जेणेकरून ही मसाले खाली करपणार नाहीत. थोडी कस्तुरी मेथी टाकलेली आहे, ती हातावरती चोळून कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे. हे आपण पालकची पेस्ट बनवलेली आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे भाजीला आणि लगेच मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धी वाटी पाणी ओतून छान असा मिक्सरचा जार विसळून ओतून घेतलेला आहे आणि भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण इकडे पनीर कट करून घेऊया. तर बारीक मोठ्या फोडी करू शकता तुम्ही पनीरच्या. तर इथे पनीर कट करून झालेलं आहे. भाजी पण आपली छान अशी 2 ते 3 मिनिट आपली मस्त अशी भाजी शिजलेली आहे आणि अजिबात त्याच्यावरती झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवलं की भाजीचा कलर बदलतो. तर याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचंय आणि पनीर टाकल्यानंतर 1 मिनिटभर शिजवून घ्यायची आहे ही भाजी आपल्याला. वरतून एक पनीरचं टूब्स आहे ती खिसून घेतलेलं आहे मी. खिसून छान आपल्याला टाकून घ्यायचं आहे पनीर टूब एक आणि वरतून थोडीशी मी दुधावरची साय टाकलेली आहे. तर 1 चमचाभर फेटून दुधावरली साय टाकून घेतलेली आहे. हवी असेल तर फ्रेश क्रीम असेल तर टाकू शकता. बघू शकता तुम्ही कलर खूप छान भाजीला आलेला आहे. मस्त अशी हॉटेलसारखी भाजी दिसती की नाही आणि चवीला पण अप्रतिम झालेली होती ही भाजी. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत. तर त्याच्यासोबत खायला आपण मस्त इथे पराठा बनवलेला आहे. तर एकदम मऊ लुसलुसीत असा पराठा बनवलेला आहे आणि जिरा राईस बनवलेला आहे आणि त्यासोबतच पापड घेतलेले आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.